मंडळी काय हा पाऊस सकाळपासून सुरुवात झाली आहे. एकदम जून जुलै सारखा पाऊस लागतोय. काय या पावसाला करायचं. मी घेऊन फिरतोय, मी पण सगळं भिजलोय बघा. पाऊस आहे, जोरदार आहे. एवढ्या गल्ल्यांमधनं मला दूर वाटावं लागतं. सगळं आमचा एरिया सगळा छोटा छोटा आहे. ते सिद्धिविनायक नगर आहे आणि मला आता इथनं जायचं. बघा मंडळी, पाऊस बघा. रे ब्लर दिसतंय. पाऊस नाही ॲक्च्युली आता. बघा माझं दूध वाटून झालं, शेवटची पिशवी टाकून झाली आणि पाऊस स्टॉप. आता घरी जातोय मी. आता बोललो पावसाला ये किती, पण पाऊस गेला. असल्फा मेट्रो स्टेशन आणि साकीनाका मेट्रो स्टेशन तिकडे. चला आता काय मग. सारी शिंका आली. विमान बघा. पाऊस अजून काय गेला नाही, पण गेला नाही म्हणजे ढग तर आहेतच. मेट्रो बघा आली आहे. असल्फा मेट्रो त्याच्यात दरवाजे बंद झाले. चला मेट्रो चालू होईल आता. चला आपण जाऊया. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रगट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, झालं आठवडाभर आम्ही सगळे बिमार आहोत, आजारी आहोत. समीक्षा पण अजून पण आजारीच आहे ना. समीक्षा कशी आहे तब्येत सांग तरी. तनुचा चक्का आज त्याला शाळेतनं घरी पाठवला, म्हणजे चक्कर आली, येऊन पडला होता. बापरे बाप. त्याला पण अशक्तपणा आहे. गट्टू कसा तरी रिकवर झाला पटकन. गट्टूला रिकवर झाला. माझं तर दुखणं चालूच आहे अजून. काय बापरे, गेले हा महिना आपल्याला पूर्ण पार असाच गेला आहे. असं मंडळी काय हरकत नाही, दुखणं तर चालूच राहतं. बाकी आज पुन्हा पाऊस चालू झाला मंडळी. माढा तालुक्यात, हिंगोली, विदर्भात वगैरे अशा साईडला परत एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलं. आणि काय वाट लावते पाऊस, भरमसाठ पडतोय. का असं करतोय निसर्ग काय माहिती, काय निसर्गाचा प्रकोप आहे. पण नाही झालं पाहिजे, कारण तिथल्या लोकांचे आतोडात हाल होतात. आपल्याकडे पण पाऊस पडतोय, तुम्ही सकाळपासून बघितलं भयंकर पाऊस पडला. आणि उद्या पण आपल्या रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण किनारपट्टीला, सातारा असे ते रेड अलर्ट वगैरे दिलेत. पावसाचं काही खरं नाही. आपली तब्येत पण जरा डाऊन आहे. समीक्षा तर फार बेजार झाली आहे, तापाने वगैरे. मंडळी, पाऊस परत चालू झाला आहे. 9:30 पासूनच विजा वगैरे चमकत होत्या आणि आता परत पाऊस चालू झाला आहे. काय बोलायचं आहे पावसाला. पाऊस मंडळी एकदम गरजतोय, एकदम विजांसकट पाऊस येतोय. काय माहिती, वैताग आणलाय पावसाने, खरंच वैताग आणलाय. नमस्कार मंडळी. आता रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आमच्या दक्षूचा आज वाढदिवस आहे. 28 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस असतो. तर आम्ही शुभेच्छा दिल्यात. कपडे काढून उघडा बंब बसलाय. दक्षू खूप शुभेच्छा. तुला कसं वाटतंय. मस्त मजेत. म्हणून आम्ही जागे होतो. काय केक कटिंग वगैरे काय नाही, पण बर्थडे व्यवस्था, त्याला विश केला हॅपी बर्थडे.